देवा माझी मावशी मला परत दे, माझी सगळी माणसं पुन्हा माझ्या जवळ उभी कर, मला माझं हसत खेळतं कुटुंब परत दे. मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. ऑक्सीजन लेवल 60. Oh my God, it's a cardiac failure. पल्स लागत नाही डॉक्टर. Get the inhibition. हो. Quick. Ready to shoot? Yes, doctor. Ready? Yes, doctor. Third chance. Ready? Yes, doctor. Last try. Yes. डॉक्टर कशी आहे मम्मा? काय आहे परिस्थिती तिची आता? तुम्ही रिलॅक्स रिलॅक्स. नाउ शी इज नॉर्मल. शी इज देवच पाव. म्हणजे याचा अर्थ शी इज आउट ऑफ डेंजर. बट शी इज अंडर ऑब्जर्वेशन. यस सर, उन्हें देख सकते हैं क्या? सॉरी, 1.5 तास तरी तुम्ही त्यांना भेटू शकत नाही. ठीक है. आम्ही इथे थांबू शकतो ना? ऑफकोर्स. ओके. एक्सक्यूज. थँक्यू. थँक्यू. ऐक ना, तू घरी जा. स्वीटू घरी पोचलीये की नाही ते बघून ये ना तू. नको. हो, तू घरी जाऊन बघ आणि कळव आणि आराम कर जरा. इनफॅक्ट नलू मावशी, दादा, तुम्ही पण घरी जाऊन आराम करा. नाही नाही मालविका, ऐक ना, तुम्ही सगळे घरी जा. मी आणि हे आहोत इथे. मी कुठेही जाणार, आम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही. मालविका मॅडम, हे बघा, हट्टीपणा करू नका. काय खूप टेन्शन होतं तुम्हाला आणि ओमकार यांना. तुम्हा दोघांनी खूप त्रास झालाय. तुम्ही घरी जाऊन आराम करा. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. मी आणि नलू थांबतो इथे. स्वीटू आली तर प्लीज कळवा आम्हाला. दादा नहीं, दादा कह रहे हैं ना, तो चलो. चलो. खरंच. तुम्हारी आम्ही आहोत. नाही हो, तुम्ही आहात.
मी येतोच लवकर. मैं लेके जाता हूँ. काय लागलं तर लगेच फोन करा मला. हाँ चलो. कुठे गेली ही मुलगी? मनाला खूप लागून राहिली. हॅलो. हा 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 इकडे सगळं ठीक आहे. हो हो शकुताई बऱ्या आहेत आता. आताच डॉक्टर भेटून गेले. बरं मी काय म्हणतो, स्वीटू तिकडे आली आहे का? नाही. हो अरे इथून निघाली पण तिथे हे बघ काही कळलं किंवा घरी आली तर मला कळव. ती मुलगी अशी म्हणजे ती तशी नाहीये आणि तुलाही माहितीये. अरे स्वीटू बरी आहेस ना? स्वीटू तू इथे बसून आराम करतेस? आपल्या घरात काय सिच्युएशन चाललीये, तू काय करतेस, तुला कळतंय का? मग अशी मी तुला थोडंस काहीतरी बोललो तर तू निघून गेलीस कुठेतरी. कुठे होतीस तू इतका वेळ? फोनही घरी ठेवून गेली होतीस तू. आता तू गप्प बस. अरे तू अजिबात मध्ये बोलू नकोस प्लीज. प्लीज मला बोलू दे आता. इतके दिवस मी शांत होतो पण आता मी बोलतोय. एवढी मोठी गोष्ट झाली तरी तुम्हाला सांगू शकली नाहीस स्वीटू. काय मी काय वागलो होतो तुम्हाला सांगू शकली नाही ती गोष्ट. तुला आईची काही परवाच नाहीये का? नाहीये का सांग मला. ही मगाशी जेव्हा रुसून निघून गेली होती तेव्हा आपण काय करत होतो सांग जरा हिला. आपली किती धावपळ सुरू होती, तिथे काय सिच्युएशन होती, आईचं काय झालं होतं. आईला आपण आता बरी आहे ना पण आई? आता बरी आहे ना आपली मम्मा? शी इज ओके. शी इज आउट ऑफ डेंजर. हा ओम ऐक नाही तू माझ्याशी बोलूच नकोस तू. ना तुला आईची परवा आहे ना तुला आमच्या कोणाची परवा आहे. आता तू खूप आधी सांगितलंस तसं तू. ओके तुला असं वाटतंय की आम्ही तुझे लाड करतोय, खूप तुझ्यावर खूप प्रेम करतोय म्हणून तू आम्हाला ग्रांटेड धरतीयस. तुला चुकीच्या मुलीवर प्रेम केलंय. तू बस आली. ये किती दमल्यासारखी वाटतेस. हा चुकीच्या मुलीवर प्रेम केलंय. ये थोडा. ये क्या है? अरे हा काय हेल्दी उपमा आहे आणि हे बदामाचं दूध आहे. स्वीटूसाठी घेऊन चालले. दिवसभर तिची दगदग झाली आहे, दमली आणि अशा परिस्थितीत अशा अवस्थेत तिने जरा व्यवस्थित आणि हेल्दी खाल्लं पाहिजे, वेळच्या वेळेवर खाल्लं पाहिजे म्हणून. अच्छा एक मिनिट. ये शेफ ने बनाया कि तुमने? मैंने बना. तो फिर रहने दे. छोड़ अरे छोड़ ये रहने दो. काय? मैं ना स्वीटू के लिए कुछ और लेके आता, तुम स्वीटू को खाना मत दे. अरे का? बेबी ऑलरेडी घर में बहुत प्रॉब्लम्स हो रहे हैं और मैं नहीं चाहता तुम्हारे कारण स्वीटू को भी कोई प्रॉब्लम हो. म्हणजे
या उपम्यामध्ये या दुधामध्ये काही काहीतरी घातलं असेल असं वाटतंय तुला? नाही रे रॉकी, मला ममाच्या ऍक्सिडेंट नंतर खरंच पटलंय की आपली माणसं असतात. मला पश्चाताप झालाय. मी बदलायचा प्रयत्न करते, सुधारायचा प्रयत्न करते. मी ते बाळाला असं कसं, मला खरंच माफ कर. 1000 बार माफ कर चुका हूं मैं तुम्हें. चलो अब भी कर. पर बेबी तुम पर ना विश्वास नहीं रख सकता मैं. कसा विश्वास ठेवशील तू माझ्यावर? खरंच 100 वेळा माफ मागून 100 वेळा विचित्र वागले मी, सगळ्यांना त्रास दिला. मी काय करू पटवून? माझ्यावर विश्वास नाहीये ना? मी खाऊन दाखवते. दूध मी आई नाहीये यात. हा साधा हेल्दी उपमा आहे तुपातला आणि ते बदामाचं दूध आहे. काय झालं आई? काय झालंय? काय काही नाही. तुझ्यासाठी बदामाचं दूध आणि उपमा घेऊन येत होते, रॉकीने अडवलं. मग तुम्ही का खाता आणि रडायला काय झालं? कळलं रॉकी दादा, मी समजू शकते की तुम्हाला माझी खूप काळजी वाटते, पण आता ताईंनाही तितकीच काळजी वाटते माझी आणि माझा विश्वास आहे त्यांच्यावर. प्लीज असं नका करू परत. रॉकी दादा, वेळ लागेल पण होईल सगळं नीट. माहिती नाही सगळं ठीक होईल की नाही, कारण तुझा विश्वासच नाहीये माझ्यावर. विश्वास कमवण्यासाठी आयुष्य लागतं आणि गमवण्यासाठी एक क्षण पुरतो. तसं झालंय माझं. वाईट फक्त इतकंच वाटतं की त्यासाठी आपल्या सगळ्यांना ह्या इतक्या दिव्यातून जावं लागतं. मामा नेहमी म्हणायची, मालविका माणूस ते एकटी पडशील. आज काय झालं? मी माणसांची वाईट वागून एकटी पडली आहे आणि तू सगळ्यांची चांगली वागून सुद्धा एकटीच पडलीस. त्या दोघींच्या हातात फक्त वेळ देणं, बाकी काही नाही. तू नको त्रास करून घेऊ आता. मी खरंच उपमा केलाय, पिशील दूध खाऊन घे. मी मला माहितीये स्वीटू जे काही बोलली त्याच्यावर तुझा विश्वास नाही बसणार, कारण मी किती घाणेरडी वागली आहे सगळ्यांची. आय थिंक आय हॅड लॉस्ट माय हार्ट समवेअर. इतकी विचित्र वागले सगळ्यांची, इतका त्रास दिलाय सगळ्यांना. त्यामुळे आता मी बदलायचा प्रयत्न करते. असं कोणाला तुला सांगितलं तर तुला ते पटणार नाही, तुझा विश्वास बसणार नाही. आणि तू माझ्यावर विश्वास ठेवशील अशी अपेक्षाही नाही. पण इतके पटकन तोडू नकोस प्लीज. म्हणजे तुझा वेळ घे. तुला पटलं की गोष्टी बदलल्यात, मी बदलली, पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवावासा वाटला ना की मग काय? तू म्हणशील त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करायला तयार. इतकी वर्ष थांबलास माझ्यासाठी, मी थांबेन तुझ्यासाठी. नहीं मत प्लीज तुम मत रुक. देख मैं तुमसे शादी करूंगा या नहीं मुझे नहीं पता. तो तेरी लाइफ है, तेरी चॉइस है, तू डिसाइड कर. तरीही मी थांबेन तुझ्यासाठी.
यार, इतना गुस्सा आ रहा ना तुम पे। यार भी बहुत करता हूं मैं तुझसे यार। हमेशा कमबख्त ये प्यार है ना, ये प्यार बाजी मार जाता है। थँक यू. तुला अजून भूक लागली का स्वीटू? पोट भरलं माझं. थँक्यू रॉकी दादा. ऐक ना, आम्ही एकदा ओमशी बोलू का? नाही नको. ओमचं पण असंच आहे ना, प्रेम तर आहे पण रागही आलाय सध्या त्याला. आमच्या बाबतीत सध्या राग इतका जास्त आहे की प्रेम हरतंय. अरे स्वीटू, जायचंय, मी फूक मारते. ताई असू दे, खरंच असू दे. कुठे गेली होतीस? का असं झालंय? हा, स्वीटू, तू इथे बसून आराम करतेस? आपल्या घरात काय सिच्युएशन चालली आहे, तू काय करतेस, तुला कळतंय का? मगाशी मी तुला थोडंसं काहीतरी बोललो तर तू निघून गेलीस कुठेतरी. तुला असं वाटतंय की आम्ही तुझे लाड करतोय, खूप तुझ्यावर खूप प्रेम करतोय म्हणून तू आम्हाला ग्रांटेड धरतीयस. मी तुला न ओळखण्यातच चुकलो. चुकीच्या मुलीवर प्रेम केलंय मी. ताई खरंच राहू दे, बस राहू दे. मी करते का तर तुला त्रास देण्यासाठी नवीन कटकारस्थान करते असं वाटतंय तुला? नाही 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 ताई, असं नाही. करू दे ना मला स्वीटू. चल. अशा अवस्थेत तू काय आहे स्वीटू? ओमशी बोलेन, ऐकेल तो. माझा आत्ता जरा चिडलाय पण मामा बरी होऊन घरी येऊ दे. मग बघ, सगळ्यांचा राग निवळेल, सगळ्यांची मनं जिंकशील तू. तुला सवय आहे त्याची.